हॅलो फ्रेंड्स. तर माझी तब्येत खूप बिघडली आहे, म्हणजे अजिबातच मला बरं नाही वाटत आहे. आणि माझी शोनूला आहे माझी काळजी घ्यायला. तिला मी म्हटलं मला बरं नाही वाटत आहे आणि मग मला खूप त्रास होतोय, तर ती पण मला त्रास नाही देते. ती पण अशी गोड राहते. थांब म्हणून मला बोलू दे. आणि आता सचिन पण आलाय ऑफिस मधनं. म्हणजे मी सगळे आजारी पडले ना, मी सगळ्यांचं करेल, पण जर मी आजारी पडली ना तर एकदम असं शांत होऊन जातं सगळं आणि मग काही जागेवर नसतं. मी पूर्ण घर क्लीन केलंय आणि मग झोप काढली आहे. आणि हे जे माझं पिल्लू आहे ना, तर या ऍक्टिव्ह बच्चाला आमच्या ज्या शेजारच्या आंटी आहेत त्यांनी सांभाळलं तोपर्यंत की तू झोप पूजा, मी सांभाळते तिला. आणि ती त्यांच्याकडे छान झोपली पण. मला इतकं चक्कर येत आहे आणि ना माझं डोकं जे आहे ना इथून असं खूप दुखतंय. आता माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी निंबू पाणी बनवलेलं आहे. खरंच माझं बाळ खूप कोऑपरेटिव्ह आहे ना. मम्माला बरं नाही ना, मम्माला पा करायचं ना. बरं नसल्यावर कसं करायचं पा कर. असं पा करता. वा. तर तुम्ही आजारी असा नाही तर काही असा, तुम्हाला 2 वेळचं जेवण बनवावंच लागतं. तर मी सचिनसाठी नाश्त्याला ना मसाला मॅगी बनवली आहे, त्याला खूप आवडते. आणि पुलाव बनवला आहे की पटकन होऊन जाईल म्हणून मी आज पुलाव केला आहे. आणि श्रीजासाठी ना मी मुगाचे डोसे बनवले, तिला हे खूप आवडतात आणि ती खूप आनंदाने खाते. तर म्हणून मग मी तिच्यासाठी छान मुगाचे डोसे बनवलेत. आणि माझं असं आहे ना की मी आजारी पडत नाही, पण जेव्हा मी आजारी पडते मी खूप गळून जाते आणि असं पूर्ण घरात शांती होऊन जाते. नाही तर मग माझी सारखी लगबग कसली ना कसली चालू असते. तर ठीक आहे, होईलच मी बरी. तर भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.